उरण महत्त्वाचे प्रकल्प, सरकारी मॉक ड्रिल आणि नागरिकांचा देशसेवेसाठी निर्धार। देशाच्या संरक्षण आणि विकासाच्या दृष्टीने उरण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे। येथे असलेल्या हवाई दल आणि नौदल तळांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांव्यतिरिक्त आगामी काळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर सरकारने नुकतीच मॉक ड्रिल जाहीर केली आणि त्यानुसार उरणमध्ये मॉक ड्रिलसाठी पूर्ण तयारी झाली आहे। या ड्रिलसाठी येथील प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दल पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून आले आहे। उरण हे एक संवेदनशील क्षेत्र असल्याने निवृत्त मार्कोस कमांडो, माजी सैनिक आणि नौदलाच्या माजी जवानांच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या, ज्यात देशाच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या सहभागावर विशेष जोर देण्यात आला। उरणमधील करदात्या नागरिकांनीही नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले असून देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। एकंदरीत उरण केवळ एक ठिकाण नसून ते देशाच्या सुरक्षा आणि विकासाच्या संकल्पनेत एक महत्त्वाचे योगदान देणारे केंद्र बनले आहे। पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर उरण हे आलेलं आहे। राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर उरण आलंय आणि उरणमध्ये असलेलं पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, नेव्हल आर्मामेंट डेपो असेल, ONGC सारखा महत्त्व प्रकल्प असेल किंवा मुंबईला शेल्टर करण्याचं काम उरणहून होऊ शकतं। उरणला एअरफोर्सचा बेस आहे, उरणला INS, देशामध्ये मार्कुस म्हणजे मरीन कमांडो बनवण्याचं केंद्रही INS अभिमन्यू आहे। त्याच्यामुळे या सर्व प्रकल्पांमुळे उरणला अनन्यसाधारण महत्व आहे आणि याचं मॉक ड्रिल उद्या युद्ध सदृश्य स्थितीमध्ये काय करणार याच्याकरता मॉक ड्रिल उरणला होतंय। त्याच्याकरता उरणची जनता सज्ज आहे, उरणची जनता देशासोबत आहे आणि जे जे शासनाकडून येणारे निर्देश आहेत ते तंतोतंत पाळले जातील हे उरणवासियांतर्फे मी अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला सांगू इच्छितो। आणि या मॉक ड्रिल करता पूर्ण उरण सज्ज आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगेन। नाही, तयाऱ्या जोरात चालू आहेत। आता ते सर्व संवेदनशील असल्यामुळे आतमध्ये आम्हीही गेलो नाही आणि आपणही जाण्याची इच्छाही दाखवली नाही, कारण पूर्ण म्हणजे जे रिटायर्ड मार्क्यूस आहेत, जे मरीन कमांडो आहेत, उरणच्या आजूबाजूला 50-60 लोक राहतात, त्या सगळ्यांच्याही मिटिंगा आतमध्ये झाल्या। कालच मला माझे मित्र अनेक मार्क्यूस भेटले होते आणि त्यांनीही त्यांना सपोर्ट म्हणून तिथे जाण्याचं मान्य केलंय। म्हणजे या परिसरातील सर्व माजी सैनिक, माजी नेव्हीचे सैनिक हे सुद्धा त्या ठिकाणी गोळा होऊन INS अभिमन्यूला किंवा या सगळ्यांना सपोर्टिव्ह म्हणून कोण कोण कुठल्या कुठल्या दिशेने राहतील या सगळ्याची त्यांच्या बैठका झाल्यात। त्याच्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीत जे काय भारताचे नागरिक म्हणून करू शकतील ते सर्व करतायत। उरणकरी सर्व देशाच्या मागे ठामपणे उभे आहेत। महाराष्ट्रातले उरण तालुका हा अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील असा तालुका आहे, कारण या तालुक्यामध्ये देशातले अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नावाचं अत्यंत मोठं असं आंतरराष्ट्रीय बंदर आहे, जिथं देशाचा संपूर्ण यातायात व्यापार, कंटेनर्सचा व्यापार तो जवळजवळ 60% आहे, तो ह्या बंदरातून चालतो। त्याशिवाय इथं ONGCचा मोठा प्रकल्प आहे, भारत पेट्रोलियमचा प्रकल्प आहे, अनेक इथं टँक फार्म्स आहेत, अनेक NADचा नॅशनल नेव्हल आर्मामेंट डेपो हा सुद्धा फार महत्त्वाचा संवेदनशील प्रकल्प आहे। असा या उरण तालुक्यामध्ये हा मॉक ड्रिल उद्या होऊ घातलेला आहे। तर जनतेने, उरणमधल्या जनतेने संपूर्ण सहकार्य करून या कुठल्याही युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण तयार राहिलं पाहिजे, आपली मानसिकता तयार राहिली पाहिजे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सुसज्ज राहण्याकरता या मॉक ड्रिलच्या मध्ये सहभागी जाऊन आपल्या सरकारला या बाबतीत योग्य ती मदत केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे। आपल्या देशानं आतापर्यंत 2 मोठे वार घेतलेले आहेत। 1965ला चायनाचा युद्ध झालं, 1971ला पाकिस्तान युद्ध झालं, त्याशिवाय अनेक अतिरेकी हल्ले झालेले आहेत। पुलवामा, कारगिल अशा अनेक ठिकाणी हल्ले आपण सोसलेले आहेत, प्रत्येकाला प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि त्यावेळी असं फुल फ्लेज वारची परिस्थिती नव्हती, परंतु आता जे निर्माण झालेली आहे की संपूर्ण देशातल्या 244 जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे, त्यामध्ये उरणमध्ये होणार आहे, कारण उरण हा अतिसंवेदनशील प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य तयारी केली पाहिजे। उरण म्हणजे कसं, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण मुंबईपासून जवळचा एरिया आहे। आणि दुसरा विषय म्हणजे इथं मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, जे नॅशनल लेवलचे प्रोजेक्ट आहेत। आपला बंदर असेल, BPCL असेल, NAD सारखा नॅशनल आर्मामेंटचा डेपोज असेल, तर जे अतिरेक त्याच्याबद्दल उरण एकदम संवेदनशील आहे। तर उरणच्या लोकांनी याबाबत जागरूकता पाळली पाहिजे
आणि या मॉकड्रिलचा सामना यशस्वीपणे पार केला पाहिजे.